दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनातल्या विद्यार्थ्यांना राज ठाकरे यांनी भेट दिलेली आहे। राज ठाकरे हे शिवतीर्थावर विद्यार्थ्यांना बोलवण्यासाठी चर्चेला उपस्थित आहेत। राज ठाकरे हे आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला आलेले आहेत। मुंबईमध्ये आज सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हे सुद्धा दाखल झालेले आहेत। तर ही दृश्य आपण बघतोय, विद्यार्थी हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। मागच्या 2 दिवसांपासून राज्यभरामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जचे पडसाद उमटतायत आणि आज शिवतीर्थावर विद्यार्थ्यांची राज ठाकरे संवाद साधतायत। सरकारने केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली होती, समाज माध्यमावर आपली भूमिका मांडली होती आणि आज मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामधल्या विद्यार्थ्यांची राज ठाकरे संवाद साधते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आम्ही बघतोय राज ठाकरे हे आंदोलकांच्या भेटीला आलेले आहेत, त्यांच्यामध्ये काय चर्चा होतीये? राज ठाकरे सध्या काय तिथे परिस्थिती आहे? निश्चितच इतक्या दिवसांपासून जे आंदोलन सुरू होतं ते आता मुंबईत राज ठाकरे यांच्या घराबाहेर देखील हे आंदोलन धडकलेलं होतं आणि त्यानंतर ह्या सर्व विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे घराबाहेर आले। त्यांनी विद्यार्थ्यांची मागणी नेमकं काय आहे, काय नेमकी त्यांची भूमिका आहे ही जी आहे ती समजून घेतली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं जो एक ग्रुप होता त्या ग्रुपचे ते सदस्य जे होते 4 सदस्य, त्यांच्यासोबत राज ठाकरे आता आतमध्ये चर्चा करत आहेत। इतके दिवस आम्ही आंदोलन करून देखील सरकारने आमचं ऐकलेलं नाहीये, त्या आमच्या वतीने तुम्ही सरकारकडे म्हणणं मांडा आमचं, अशी मागणी जी आहे ती या सर्व विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंकडे केलेली आहे आणि राज ठाकरेंनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की निश्चितपणे यावरती केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे मी स्वतः या संदर्भात बोलेन आणि जी काही तुमची मागणी आहे ती मी केंद्रापुढे ठेवेल आणि लवकरात लवकर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कसा होईल अशा पद्धतीने मी संपूर्ण प्रयत्न करेल असं आश्वासन जे आहे ते राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेलं आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की जो मोर्चा, तरुणांचा मोर्चा, विद्यार्थ्यांचा मोर्चा तो आधी सेना भवन या ठिकाणी आलेला होता, त्यानंतर कुठेतरी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचला आणि त्यानंतर राज ठाकरेंनी जे आश्वासन या विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्यामुळे बघणं हे महत्त्वाचं आहे की नेमकं सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विद्यार्थी आता राज ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा करतायत। मागच्या अनेक दिवसांपासून देशभरात आणि मुंबईमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारकडनं कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। त्याच्यामुळे आता हे विद्यार्थी राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत आणि आमच्या मागण्या तुम्ही घेऊन पुढे जा असं निवेदन त्यांनी राज ठाकरेंना दिलं।